परभणी शहराच्या प्रमुख रस्त्यावरून सिटी बस सेवा सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। परभणी शहराचा विस्तार पाहता व सार्वजनिक स्थापना, शाळा, विविध महाविद्यालये, विविध रुग्णालये व नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये शहरापासून बऱ्याच अंतरावर आहेत। त्यामुळे नागरिकांना तेथे ये जा करण्यासाठी त्रास होत आहे। तसेच शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांना सुद्धा ये जा करण्याकरता प्रमुख मार्गावर सिटी बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे। त्यामुळे या प्रमुख रस्त्यावर तात्काळ सिटी बस सेवा सुरू करा अशी मागणी मनसेच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। महत्त्वाचा विषय की एक कुठेतरी स्वप्न बघतील, कदाचित काही लोक हसतील सुद्धा माझ्यावर, की मी परभणी शहरात सिटी बस सुरू करण्याची मागणी केलेली आहे। त्या संदर्भातलं निवेदन दिलेले। सिटी बस सुरू करण्याच्या मागचे कारण हे आहे की आता आरपी हॉस्पिटल तिथं सर्वसामान्य लोक ज्यांच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर नाहीयेत ते तिथं जाणं त्यांचं फार अवघड आहे। दुसरा इकडला टोक जर आपण बघितला तर आरटीओ ऑफिस मध्ये सुद्धा सर्वसामान्याला जाणं फार अवघड आहे। आणि बरेच म्हणजे शासकीय महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय ते सुद्धा ब्राह्मणगावला आलेलं आहे। बरेच शाळा कॉलेजेस सुद्धा परभणीपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तिथल्या म्हणजे विद्यार्थ्यांना असो, रुग्णांना असो, या सगळ्या त्रास होत आहे आणि कुठेतरी महानगरपालिकेकडून एक सिटी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी एक मागणी आम्ही केलेली आहे। तर केंद्र शासनाकडून एक ई बस मंजूर झालेल्या आहेत आणि दिवाळीपर्यंत आपल्या परभणीत त्या धावतील असा एक आश्वासन माननीय आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे। या संदर्भातले असे सगळे आमचे निवेदन होते।